हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी अस्तर ब्लाऊज कसा टक करायचा हे पाहणार आहोत। तर इथं बघा मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग घेतलेलं आहे अस्तर सहित। तर इथं बघू शकताय तुम्ही, मी इथं गळपट्ट्या सकट सगळंच कटिंग पहिल्यांदाच करून घेतलेलं आहे, कारण शिवताना आपल्याला आधीमध्ये थांबता लागू नये यासाठी। तर बघा इथं आहेत ह्या गळपट्ट्या दोन्ही बाजूच्या। जर मागच्या बाजूला आपला डिझाईन असेल ब्लाऊजला, तर पुढच्या बाजूला आपल्याला गळपट्टी ही वेगळी जोडावी लागते यासाठी। आणि हे आहेत हुकची पट्टी आणि लूपची पट्टी, हे दोन्हीही मी आधीच कट करून घेते आणि त्या आधीच कट करून घ्यायच्या असतात। शिवताना आपल्याला पटपट शिवणकाम करता येतं। आणि त्यानंतर इथं आहे क्रॉस पट्टी, आपण त्याला शोपट्टी असंही म्हणतो। तर क्रॉस पट्टी मी अस्तरची जे आपलं रेडी जी क्रॉस पट्टी असते तितकीच अस्तरची काढून घेतलेली आहे, पण फॅब्रिकची म्हणजे ब्लाऊज पीसची ही क्रॉस पट्टी ही 1 इंच एक्स्ट्रा काढलेली आहे बघा। आणि हे आहेत कटोरीचे पार्ट, कटोरी आणि समोरचा भाग ज्याला आपण कटोरी अटॅच करतो, ते सुद्धा मी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीही कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण प्रत्यक्ष शिवणकामाला सुरुवात करणार आहोत। बघा खूपच सोपा हा कटोरी टक आहे। तुम्ही याआधी पाहिला नसेल तर नक्की याचं पेपर कटिंग कसं करायचं याचाही मी व्हिडिओ तुम्हाला बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि इथं बघा आता आपण प्रत्यक्ष शिवणाला सुरुवात करूया। तर अशा पद्धतीनं समोर 2 भाग हे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि कोणती बाजू आपल्याला सुलट आहे पिसाची हे बघायचं आहे आणि मगच शिवणाला सुरुवात करायची आहे। तर इथं पाहू शकताय आपल्याला पहिल्यांदा हे दोन्ही पार्ट हे अस्तरला अटॅच करून घ्यायचे आहेत। तर अस्तरचा ब्लाऊज समोरचा भाग शिवण्याची सुरुवात कुठून करायची, तर बघा अशा पद्धतीनं शिवण्याची सुरुवात ही केल्यानंतर आपले पार्ट हे एकानंतर एक पटपट शिवून होतात। तर बघा हे दोन्ही भाग म्हणजे जिथं आपण कटोरीचा भाग कटोरी जोडतो हे पहिला दोन्ही उभे भाग म्हणजे शोल्डरचे भाग हे आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं व्यवस्थित कापड सपाट करून घेऊन आपल्याला कुठेही चून न पडू देता अस्तर हे अटॅच करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित। आणि जो अस्तरचा ॲक्युरेट भाग आहे तो कुठेही बिघडू द्यायचा नाही आहे कटिंग करताना किंवा शिवतानाही। तर बघा राहिलेलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे, ते पण व्यवस्थित। अस्तरचा भाग कुठेही कट करायचा नाही आहे बघा, किंवा आकारही बिघडवायचा नाही आहे अस्तरच्या भागाचा। अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला सगळं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे भाग तयार करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा, मगच आपण शिवणालाही सुरुवात करायची आहे, म्हणजे कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे। बघा अशा पद्धतीनं मी दोन्हीही भाग एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून काढत आहे एकदम व्यवस्थित। जे कोपरे आहेत ते कोपरे न घालवता व्यवस्थित आहे तोच आकार आपल्याला ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीनं हे 2 पार्ट आपले तयार झालेले आहेत, कुठेही फुगलेलं नाही किंवा चून पडलेले नाही। तर आता आपण कटोरीचे जे 2 आपल्या कटोऱ्या आहेत त्याही आपल्याला अस्तरला अटॅच करून घ्यायच्या आहेत। बघू शकता अशा पद्धतीनं ह्या न चुकता समोर उलट सुलट ह्या ठेवायच्या आहेत। एकाच बाजूला तोंड करून ठेवल्या तर त्या एकाच बाजूची कटोरी ही चुकून शिवून होते। तर तसं न करता पहिल्यांदाच दोन्ही समोर ठेवून घ्यायच्या आहेत बघा। अशा पद्धतीनं ह्याही अटॅच करून घ्यायच्या आहेत फॅब्रिकवर। बघा अशा पद्धतीनं सगळे आकार व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। आणि शिवणाची थोडीशी टीप आपल्याला ही मोठी ठेवली तर चालते अस्तर अटॅच करताना, आणि एकदम कडन ही टीप घ्यायची असते, जास्त आत न घेता बाहेरून ही टीप घ्यायची। बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग हा कट करून काढायचा आहे। अशा पद्धतीनं या पद्धतीनं जर आपण शिवण्याची सुरुवात केली तर अस्तरचं ब्लाऊज हे पटपट शिवून होतं आणि कोणतीही अडचण येत नाही किंवा अवघड वाटत नाही शिवण। बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित कटिंग करून घेत आहे, कुठेही अस्तरचं कापड मी कट केलेलं नाही, बघू शकता तुम्ही। फक्त आपलं
तितकंच जास्तीचं कट झालं पाहिजे, अस्तर कट करायचं नाही आहे. त्यामुळे आकार बिघडत जातो आणि मग सगळंच आपलं शिवण जे आहे ते थोडं थोडं करत असं माप कमी जास्त होत जातं. बघा आता दोन्ही पार्ट हे कटोरीचे आपले झालेले आहेत. आता ह्या 2 पार्टना आपल्याला कटोरी ही शिवून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा व्यवस्थित आपल्या कटोऱ्या आले आहेत का, कापड सुलट आहे का, हे सगळं चेक करायचं आणि मगच शिवण चालू करायचं आहे. तर बघा इथं मी स्टँडर्ड टीप म्हणजे आपली 1/2 इंचाची टीप असते, तर तेवढी टीप मी घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीनं कटोरी जोडत आपल्याला जायचं आहे. आणि कटोरीचा जो गोल आकार आहे तो गोल गोल फिरवत जायचा आहे, त्यामुळे कुठेही चपटी कटोरी असा आकार होत नाही. बघू शकताय तुम्ही किती छान गोल असा आकार आलेला आहे. तर आता आपल्याला त्यावरनं डबल टिप ही करून घ्यायची आहे. प्रत्येक शिवण करताना आपल्याला डबल टिप ही नक्की करायची आहे. बघा तर अशा पद्धतीनं जर शिवण तुम्ही प्रत्येक वेळेस डबल टिप परत स्टँडर्ड टिप ही प्रत्येक ठिकाणी ठेवली तर आपलं शिवण हे सुंदर होतं. बघा दुसरी टिप ही मी देऊन घेत आहे. ह्या पॅटर्नचा मी कटोरी पॅटर्न म्हणजे पेपर कटिंग कसा करायचा याचाही व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे. बघा तुम्ही तो बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देते. आणि आता बघा दुसरा कटोरीही आपण खालून वरती जोडत जायचा आहे. बघा हा जो आहे आता आपण जोडत आहे हा डाव्या बाजूचा कटोरी आहे आणि तो मागाचा होता तो उजव्या बाजूचा, तो आपण वरून खाली जोडत गेलेला होता. तर बघू शकता कापड आपण नेहमी मशीनच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कापड हे धरत असतो, यासाठी खालून वरती ही कटोरी जोडत यायची आहे. तर डबल टिप ही मी देऊन घेतलेली आहे. बघा खूपच सुंदर. आता मी कटोरी टक कसा टाकते बघा, एकदम वेगळा आपण सोपा कटोरी टक आहे. टेपची ही गरज आपल्याला पडत नाही. बघा अशा पद्धतीनं कोपरा ठेवून दोन्ही पार्ट एकमेकावर जोडवायचे आहेत आणि जिथून आपली शिलाई आहे तिथं तेवढंच अंतर सोडून फक्त बघा मी दाखवलेलं आहे खडोनी मार्क करून की जेवढी आपली शिलाईपासून आपल्याला 1/2 इंच इतकं अंतर सोडायचं आहे आणि तो कटोरी टक आपल्याला उभी डाच मारून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीनं झाला आपला कटोरी तयार झाला. बघू शकता. आता फक्त इथं आपल्याला जे मापाचं ब्लाऊज आपल्याला येतं कस्टमरचं ते फक्त लावून बघायचं आहे की आपला कटोरी बरोबर आहे का, की उंची आणखी थोडी हवी आहे टकची, हे फक्त आपल्याला चेक करायचं आहे. तर बघू शकता इथं टक एकदम माझा परफेक्ट साईजचा झालेला आहे, म्हणजे रुंदी कटोरीची जी आहे ती बरोबर आहे. पण आता मी उंची मोजते बघा टकची. तर बघा खाली शिलाईला मी थोडं अंतर सोडलेलं आहे आणि वरती बघितलेलं आहे, तर तो माझा टक हा बरोबर परफेक्ट आलेला आहे. तर मी त्यावरूनच आणि डबल टिप देऊन फिक्स करून टाकलेली आहे टिप. बघू शकता अशा पद्धतीने आपला कटोरी टक हा रेडी झालेला आहे. एकदम सरळ तिरका कटोरी टक अजिबात येत नाही, एकदम उभा आणि सरळ हा टक येतो. तर बघा दुसऱ्या बाजूलाही मी टक हा करून घेत आहे, डाच पाडून घेत आहे कटोरीला. बघू शकता अशा पद्धतीनं दुमडून आपण तिथं खूण करून घ्यायची आहे आणि तिथंच आपली टिप मारूनही घ्यायची आहे. आता आपला जो पहिल्यांदा तयार केलेला होता त्याच मापाचा हा झाला आहे का फक्त इतकं चेक करायचं. तर जी आपली बटनची पट्टी असते त्या बाजूला न चेक करता आतल्या बाजूला जी असते त्या बाजूला चेक करायचं आहे माप. बघू शकताय. तर माझा डाच ही बरोबर आलेली आहे उंचीला पण आणि रुंदीला पण. तर आता मी डबल टिप देऊन घेत आहे बघा आणि न विसरता लॉक हे करायचं आहे टिपेला, कारण ती उसवू नये यासाठी डबल टिप मारून आणि झिगझॅग करून लॉक करून घ्यायचं आहे. आता आपण जोडायची आहे क्रॉसपट्टी. एकदम सोप्या पद्धतीने ही क्रॉसपट्टी जोडता येते बघा. अनफोल्ड करायच्या पद्धतीनं मी अंडरग्राऊंड जी क्रॉसपट्टी असते त्या पद्धतीनं मी क्रॉसपट्टी नेहमी जोडते, त्यामुळे बाहेर तिरके धागेही शिल्लक राहत नाही आणि फिटिंगही खूप छान येते. आणि क्रॉसपट्टी किंवा आपलं कटोरीचे जो भाग असतो तो किसण्याचीही शक्यता नसतेच जवळजवळ, आणि फिनिशिंग ही खूप छान येतं यासाठी. बघा समोरच्या 2 मी क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत बघा. न चुकता उलटसुलट बघत आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही मी जे आपलं कटोरी आहे त्याची शिलाई कुठल्या बाजूला दुमडत आहे ते बघा. न चुकता याच पद्धतीनं आपल्याला त्याची शिलाई आतल्या बाजूला दुमडायची आहे, जेणेकरून आपली कटोरी जी आहे त्याचा आकार गोलाकार राहतो आणि खिसतही नाही. तर बघू शकता
इथं बघा मी तिरक्यामध्ये क्रॉसपट्टी ही ठेवलेली आहे, थोडं टोक बाहेर काढलेलं आहे. तर इथंच सगळ्यांची चूक अशी होते की थोडंसं टोक बाहेर न सोडता सगळेजण टोकावर टोक ठेवून टिप मारतात, त्यामुळे मग ती क्रॉसपट्टी मागे पुढे जराशी होते. तर असं न करता आता मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे व्ही आकार हा करायचा आहे क्रॉसपट्टीच्या आणि आपल्या कटोरीच्या मध्ये. आणि त्या व्ही आकाराच्या मधून बरोबर आपल्याला टिप ही स्टँडर्ड टिप घ्यायची आहे. बघू शकता किती सुंदर, कुठेही खेचलेली दिसत नाही की चून पडलेली दिसत नाही, बघू शकता. आणि एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी होती ती मी कट करून काढलेली आहे आणि आता मी अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घेत आहे. तर इथं क्रॉसपट्टी अस्तरची जी होती ती मी लहान काढली होती, तुम्ही बघू शकता 1 इंच लहान अशी मी काढली होती. म्हणजे जो आपला पेपर कटिंग होता त्याचप्रमाणे मी अस्तरची क्रॉसपट्टी काढलेली होती आणि त्यापेक्षा 1 इंच जास्त ही आपली फॅब्रिकची क्रॉसपट्टी होती. तर तसं का करायचं, तर एकदा अस्तर आपलं मिसमॅच असतं तर ते बाहेर दिसून येऊ नये कमरेतून, यासाठी आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी ही कमी काढायची. तर इथं बघा मी ब्लाऊजचं माप लावून बघत आहे क्रॉसपट्टीला की आपली तयार क्रॉसपट्टी जेवढी होते ती ब्लाऊजच्या मापाची आहे का हे चेक करण्यासाठी. तर बघा आपली क्रॉसपट्टी ही एकदम परफेक्टच आहे, बरोबरच आहे. एकदा काय होतं की लेडीज ज्या असतात त्यांना उंची एकदा वाढवायची असते किंवा कमी करायची असते क्रॉसपट्टीची, तर त्यावेळेस त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट इथं करू शकतो. तर बघू शकताय आता जेवढी क्रॉसपट्टी होती तितकीच आपल्याला तयार लागणार आहे, यासाठी मी तेवढीच ठेवलेली आहे आणि त्यावरून डबल टिप ही मारून घेत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या क्रॉसपट्टी ही जोडून झालेल्या आहेत. तर आता दुसऱ्या बाजूची ही मी क्रॉसपट्टी शिवून दाखवते बघा, एकदम सोप्या पद्धतीनं. पहिली आपण क्रॉसपट्टी जोडली त्याच पद्धतीनं ही पण क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. अजिबात ओढून ताणून लावायची नाही आहे, त्यामुळे अजिबात क्रॉसपट्टीचा आकार हा बिघडत नाही. बघा अशा प्रकारे व्ही हा आकार करून त्यामधून आपल्याला कटोरीची जो टक आहे त्याची मी टीप आतल्या बाजूला केलेली आहे बघा, आणि कटोरी जोडलेला आहे त्याचं तोंड त्या आतल्या बाजूला केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस हे टीप मारायची आहे. मग कटोरीचा आकार एकदम गोल व्यवस्थित राहतो, कुठेही ओढल्यात आणल्यासारखी होत नाही आणि खिसतही नाही. तर आता क्रॉसपट्टी ही अस्तरची आपण अटॅच करून घेत आहोत मगाच्या सारखं. आता मगाच्या बाजूला आपण जेवढी क्रॉसपट्टी धरली होती अस्तरची तेवढ्याच मापावरती ह्यावेळेस ही आपण टीप मारून घ्यायची आहे पटकन. यावेळेस काय माप लावायची गरज नाही, कारण आता आपण जेवढी क्रॉसपट्टी आतल्या बाजूला धरली होती तेवढीच धरायची आहे. इथं पण न चुकता तेवढंच अंतर ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूच्या क्रॉसपट्ट्या हे एकदम तयार व्यवस्थित एकासारख्या मापाच्या होतात. तर आता आपण फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीनं वरून आपल्याला गोल गोल रोल करत यायचं आहे आणि तो सगळा आत भाग घालून अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती त्यावरती दुमडून अशा पद्धतीने. आता इथं बघा, आता इथं मी एकावर एक बरोबर क्रॉसपट्टी ठेवलेली आहे, कुठेही व्ही शेप केलेला नाही आहे. जो खालच्या क्रॉसपट्टीचा आकार होता त्यावरच बरोबर अस्तरच्या क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित येईल अशीच टीप घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा जी क्रॉसपट्टीला टीप दिलेली त्यावरतीच आपली स्टँडर्ड टीप ही आली पाहिजे, बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं. तर आता मी दुसऱ्या बाजूची ही क्रॉसपट्टी अनफोल्ड करून घेते बघा, टीप मारून घेते पहिला, बघू शकता अशा पद्धतीनं. आता टोकावर टोक हे बरोबर ठेवायचं आहे, जुळवायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीनं. आणि न चुकता टोकावर टोक ठेवून आपल्याला क्रॉसपट्टी जोडायचं आहे, त्यामुळे आपला क्रॉसपट्टीचा आकार हा एकदम ॲक्युरेट येतो. कुठेही तिरकी किंवा अस्तरची क्रॉसपट्टी खेचलेली आणि फॅब्रिकची व्यवस्थित असं अजिबात जाणवत नाही. बघा आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले. तर अस्तरचा भाग जो आपला आहे तो आपण हातात धरायचा आहे आणि त्याला धरूनच आपल्याला बाकीचा सगळा पार्ट बाहेर खेचून काढायचा आहे. बघा आपला जो कापड आहे किंवा फॅब्रिक ब्लाऊज पीस त्याला आपण धरून खेचायचं नाही, कारण तो नाजूक असतो, खिसण्याचा संभव असतो, त्यामुळे अस्तरच्या क्रॉसपट्टीला आपण पकडायचं आहे बघा. आणि अशा पद्धतीनं बाहेर सगळं कापड काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या क्रॉसपट्ट्या ही रेडी झालेल्या आहेत एकदम परफेक्ट आकारामध्ये, तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार. दोन्ही क्रॉसपट्ट्या एकदम व्यवस्थित परफेक्ट आलेल्या आहेत, कुठेही माप कमी जास्त नाही. तर आता आपण लावून घ्यायच्या आहेत काज बटन पट्टी किंवा हुक लूप पट्टी आपण ही म्हणू शकतो. तर हुकची पट्टी मी नेहमी आपल्या उजव्या बाजूला
लावत असते. आणि जी म्हणजे लूपची पट्टी आपण उजव्या बाजूला लावते आणि जी हुक लावायची पट्टी आहे ती मी डाव्या बाजूला करत असते नेहमी. तर बघा इथं बघा मी आता हुक आपण जे अडकवणार आहोत म्हणजे लूप म्हणतो आपण त्याला, ते करण्यासाठी मी थोडी मोठी पट्टी घेतलेली आहे. कमीत कमी 2 ते 2.5 इंचाची मी पट्टी घेते, कारण आपली तयार पट्टी ही 1 ते 1 इंच इतकी झाली पाहिजे. कारण मग जर खूपच लहान केली तर आपल्या गळ्याचा आकार हा खूपच जवळजवळ होतो आणि मग आपली गळारुंदी कमी पडते. तर बघा इथं भरपूर मोठी आपण एक्स्ट्राची जर 1 इंचापर्यंत जरी लूप पट्टी ठेवली किंवा बटन पट्टी आपण ज्याला म्हणतो तरीसुद्धा चालून जाते. बघा अशा पद्धतीनं मी मोठीच बऱ्यापैकी मोठी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकताय 1.5 इंच इतकी होईल इतकी मी पट्टी ही जाडीला रुंदीला ठेवलेली आहे. तर आता खालचा भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे न चुकता आणि तिथं डबल टिप मारून घ्यायची आहे. तर मी डबल टिप मारलेली आहे कारण मी आता ह्याला लूप जे करणार आहे तेव्हाच मी डबल टिप करून घेते. तर तुम्हाला दाखवते गळा तयार करतानाच मी लूप जे असतात हुकाचे ते तेव्हाच करून घेते गळापट्टी करताना. तर आता मी जी आपली हुकपट्टी आहे ती करून घेत आहे बघा. आणि मी ही हुकपट्टी किंवा आपण काचपट्टी म्हणतो ही करताना मी नेहमी एका बाजूला आपलं जे अस्तरचं काठ असतं तयार तीच वापरते, त्यामुळे फिनिशिंग खूपच छान येतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. जर काठाचं जे अस्तरचं कापड असतं किंवा काठाचा जो पीस असतो त्या बाजूची जर पट्टी आपण ह्या काचपट्टीला किंवा हुकपट्टीला वापरली तर एकदम फिनिशिंग मस्त येतं. तुम्ही बघू शकता. आणि आपली एखादी टीप ही वाचून जाते. या पट्टीला आणखी आपल्याला टिपा मारत बसावे लागत नाहीत. हे 2 फायदे आपल्याला यामधून होतात यासाठी. आणि कमरपट्टीसाठीही मी काठाचाच म्हणजे पाठीमागचा भाग जो असतो ब्लाऊजचा त्याची कमरपट्टी लावण्यासाठीही मी काठाचीच पट्टी काढून घेते. बघा कटिंग करताना तुम्ही कधी तर पाहिलं असेल माझं कटिंग, जर तुम्ही पाहिलं असेल अस्तरचं तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पाठीमागच्या पाटला मी नेहमी काठाचीच पट्टी काढून घेते, त्यामुळे तिथेही आपली एक टीप वाचून जाते. अशा पद्धतीनं एक टीप वाचत आपली परफेक्ट शिलाई तर होतेच आणि कमी वेळातही होते. तर आता मी मापाच्या ब्लाऊजवरून गळ्याची उंची ही मार्क करून घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी थोडासा पसरट असा गळा ठेवलेला आहे. आणि न चुकता पहिला गळा कट करायच्या आधी, गळ्याचा आकार कट करायच्या आधी मी एक टीप अशी आकारावरून करून घेते बघा, म्हणजे अस्तर आणि मागे पुढे होऊ नये यासाठी. आणि धागेही आपण शिवपर्यंत धागेही निसटतात, त्यामुळे फिनिशिंग थोडंसं बिघडतं. यासाठी मी नेहमी अस्तरचं जर ब्लाऊज असेल तर मी टीप ही पहिल्या गळ्याला मारून घेऊन मगच गळ्याचा आकार कट करते. आणि त्यामुळे आणखी एक टीप मारताना मी काळजी घेते, म्हणजे आपली जिथं कटोरी जोडलेली आहे ती टीप तुम्ही गळ्यापाशी जी असते तिथं बघू शकताय. तिथं मी आतल्या बाजूला आपले जे शिलाई आली असते ती मी आतल्या बाजूला न चुकता करते, त्यामुळे आपल्या कटोरीचा आकार हा गोल व्यवस्थित राहतो, ओढल्यात आणल्यासारखा होत नाही. यासाठी आता मी थोडासा आणखी आकार गळ्याचा करून घेत आहे. समोर भाग ठेवून बघायचे आहे ते एकमेकावरती आणि एकदम गोलाकार आकार येतो का गळ्याचा हे पाहायचं आहे बघा, चेक करायचं आहे आणि मगच आपण गळापट्टी जोडायची आहे. तर बघू शकता मी तिरक्यामध्ये पट्ट्या पहिल्याच दाखवल्या होत्या तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला की मी गळपट्ट्या ह्या अस्तरच्याच जोडते समोरच्या भागाला. आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला ह्या ब्लाऊजचा डिझाईन केली होती, त्यामुळं पुढच्या गळ्याला आपल्याला गळपट्टी ही लावावीच लागणार आहे आणि ती पण अस्तरची दुमडपट्टी करावी लागणार आहे, कारण गळारुंदी पाठीमागची आपली 1.5 इंच कमी झालेली आहे. यासाठी पुढची ही 1.5 इंच कमी करायची आहे, तरच आपलं शोल्डर एकावर एक व्यवस्थित बसेल, त्याचं माप कमी जास्त होणार नाही. तर अशा पद्धतीनं पहिला एक मी टीप मारून घेतली, त्यानंतर कट मारले आतल्या बाजूला आणि वर एक दाब टीप देऊन घेतली आणि आता फायनल टीप देत आहे बघा. तर कट हे न चुकता मारायचे आहेत, त्यामुळे गळ्याचा आकार एकदम ॲक्युरेट असा येतो. तर मी गळ्याचा आकार करून झाल्या बघा लगेच हुकचे म्हणजे जिथे लूप आपले असतात हुकचे त्याचं मार्किंग करून घेते आणि तिथूनच लगेच लूपची पण शिलाई मारून घेते बघा. आणि लूप मी कशा प्रकारे करते बघा, एकदम व्यवस्थित त्रिकोणी आपले लांबडा समोसा जो असतो त्याप्रमाणे मी लूप हे करून घेते. एकदम व्यवस्थित फिनिशिंग, कुठेही कसाही गबाळ्यासारखा वगैरे लूप हे होत नाहीत, खूपच छान राहतात आणि खूप दिवस टिकतात.
उसवी होत नाही. तर पहिला आपली एक टिप आलेलीच होती, तर आता मी दुसऱ्या टिपमध्ये हे लूप तयार करून घेत आहे बघा. म्हणजे आपण नंतरनं जेव्हा आपण हुक लावत असतो ब्लाऊजला, तेव्हा ह्याचे नुसता थोडेसे आपले स्टिच ओपनर असतं, तिथून जरासं थोडं स्टिच ओपन केली की आपले हे लूप रेडीच होतात. तर बघू शकता आता मी शेवटी इथं दाबटीप देऊन घेते बघा. म्हणजे आपली टीप ही फिक्स होऊन जाते आणि पट्टी ही जाम होते. तर आपला एक बाजू आपली ही पूर्णपणे रेडी झालेली आहे. एक्स्ट्राचे धागेदोरे न चुकता आपण कट करायचे आहेत ज्या त्यावेळी. तर बघू शकता तर आपला उजवा पार्ट हा एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तर आता आपण डाव्या भागाला दुसरी गळपट्टी जोडून घेऊया. तर पहिल्यांदा दुमण घालायची आहे एकदम व्यवस्थित आणि पहिली टीप करून घ्यायची आहे. गळाचा जसा आकार आहे त्याच प्रमाणे गोलाकार आकार हा लावायचा आहे. आणि आपण ह्या तिरक्या पट्ट्या घेतल्यामुळे गोल आकार हा पट्ट्यांचा एकदम व्यवस्थित ॲक्युरेट होतो. तुम्ही पाहिजे असेल तर ह्या समोरच्या भागाला गोटही करू शकता, पण गोट करताना एक लक्षात ठेवायचं की पाठीमागच्या जी बाजू आहे त्याची गळारुंदी किती झालेली आहे, तयार शोल्डर किती झालेला आहे हे न चुकता मार्क करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे गोट हा करायचा आहे. जर थोडी कमी झाली असेल तर आपल्याला गोट करताना एक पाव इंचपेक्षा कमी हे कापड आकार कमी करावा लागेल पुढच्या गळ्याचा आणि मगच गोट लावावे लागेल. तर बघू शकताय तर इथं आता आपण छोटे कट करून घ्यायचे आहेत बघा. कट देऊन घ्यायचे आहेत. कट देऊन घेतले की आपल्या गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित परफेक्ट गोल आकार होतो. पसरट असा छान आकार तयार होतो. तर ऑलरेडी ह्या गळ्याची गळारुंदी थोडीशी कमीच होती. 2 इंच इतकी ह्या कस्टमरला गळारुंदी लागते, 2.25 इंच. तर त्यासाठी हा गळा थोडासा गळारुंदी थोडीशी कमीच आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीनं. पण अशी बघताना आपल्याला गळारुंदी कमी वाटते, पण जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस ती एकदम परफेक्ट बसते बघा. जास्त पसरट गळा होत नाही किंवा आपलं शोल्डरही पडत नाही. तर अशा पद्धतीनं मी वरून एक आता टीप देऊन घेते फायनल. तर न चुकता आपल्याला कापड व्यवस्थित करत जायचं आहे. अस्तरचा भाग खाली आणि आपलं जे फॅब्रिक आहे त्याचा आकार एकदम परफेक्ट असं करत आपल्याला टिप मारायची आहे एकदम शिस्तात. तर बघू शकताय तुम्ही गोल आकार हा छान मस्त गळ्याचा तयार झालेला आहे रेडी. अशा पद्धतीने आपले दोन्हीही पार्ट समोरचे तयार झालेले आहेत. खूपच सोपा हा कटोरी टक होता आणि त्याहून सोपी क्रॉसपट्टी आणि गळापट्टी. तर अशा पद्धतीनं बघता आपलं ब्लाऊज हे स्टिच करून होतंही. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला न चुकता नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि तुम्हाला ह्या पेपर कटिंग जर पाहायचं असेल तर मी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. आणि ह्याचं कटिंगही मी अस्तरचं शेअर केलेलं आहे. वेगवेगळ्या साईजचे मी ब्लाऊजचे कटिंग दिलेले आहेत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.